संदर्भात सध्या जर पाहिजे तर मिहिर शहाला अटक करण्यात आली आहे. 60 तासानंतर ही अटक झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी विरोधक जे आहेत ते आक्रमक नाही बघा, मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश होते की कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, मंत्री असू द्या किंवा अन्य कुणीही असू द्या, हिट अँड रन ह्या प्रकरणामध्ये जर कुठल्याही दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व्यक्तीनं किंवा मुलानं जर अशा प्रकारे दुष्कृत्य केलं असेल किंवा अपघात केला असेल तर त्याला कदापि माफ करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितलं. भले जो पदाधिकारी आहे तो जरी आमचा कार्यकर्ता असेल किंवा शिवसेनेचा पदाधिकारी असेल, त्याच्या मुलानं हे कृत्य केलं असेल तरी त्याचं समर्थन कुणीही केलेलं नाही. त्यामुळे विरोधकांनी यामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये. उलट ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब पोलिसांना आदेश दिलेत आणि आमचा पदाधिकारी असताना सुद्धा राजू शहा याला अटक करण्यात आली. ठीक आहे, न्यायालयानं त्याला जामिनावर सोडलं असेल ती नंतरची गोष्ट आहे, परंतु त्याचबरोबर पोलिसांच्या 4 ते 5 पथकं विविध ठिकाणी पाठवून जो मिहिर शहा होता, जो गाडी चालवत होता, त्याला सुद्धा अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ह्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे भेदभाव केला नाही. कुठल्याही जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, पंथाचा असू द्या किंवा पक्षाचा असू द्या, कुणाचीही गय करणार नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यानुसार आज मिहिर शहाला अटक झालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.